तुझ्या साथीने. भाग 25. बराच वेळ घालवून ते घरी परत जात होते. मनालीच्या या सुंदर खोऱ्यांमध्ये शेवटी प्रेम फुललं होतं आणि पर्वतांची मादक हवा इतकी मजबूत आहे की माणसाला नशा होणं स्वाभाविक आहे. प्रेमाच्या नशेत दोघही परतत होते. वाट तीच होती, प्रवास पण तोच होता, फक्त भावना जरा बदलल्या होत्या. जे त्या दोघांसाठी शांततेचे स्रोत होतं. दोघेही खुश होते. दोघेही रात्री परतले होते आणि मिस्टर उठताच त्यांना भेटले होते आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरची प्रेमाची चमक पाहून त्यांच्या मनाला समाधान वाटलं. निघताना त्यांच्यात जे अंतर जाणवलं होतं ते आता जवळ कमी झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलांनी आनंदी राहायला हवं होतं आणि आता ते आनंदी होते तर तेही समाधानी झाले होते. मग त्यांचा थकवा लक्षात घेऊन तो लवकरच झोपी गेला. ईदा आणि आरुषही थकव्यामुळे लवकरच झोपी गेले. जेवण तर त्यांनी ट्रेनमध्ये आटोपलं होतं, मग घरी येता बरोबरच ते त्यांच्या रूममध्ये गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांना उशिराने जाग आली. रविवार असल्याने मिस्टर हरीशही घरीच होते. तिघांनीही एकत्र नाश्ता केला. नाश्ता करून दोघी मिस्टर हरीश यांच्याशी बोलण्यात मग्न झाले. जे मनालीपासून वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आता ऑफिसच्या प्रोजेक्ट्सवर आले होते. आरुष आणि मिस्टर हरीश ऑफिसच्या कामात मग्न होते. तर ईदा उठली आणि जेवण बनवायला गेली. तिथलं जेवण खाऊन ती जरा कंटाळली होती, त्यामुळे आज काहीतरी देसी खायचा मूड होता. तिने क्षणभर विचार केला आणि मग हसून आरुषच्या आवडीचे पराठे बनवायला सुरुवात केली. त्याने बरेच दिवस बटाट्याचे पराठे खाल्ले नव्हते. तिने बटाटे उकळायला ठेवले आणि पीठ मळायला सुरुवात केली. आरुष कधी शांतपणे येऊन तिच्या मागे उभा राहिला ते तिला कळलेच नाही. आरुषने तिला मागून आपल्या मिठीत घेतले तेव्हा ईदाला क्षणभर धक्काच बसला. आरुष, काय करतोयस? सोड, मला पीठ लागेल. हे जाणवून ईदाने हळू आवाजात बोलायला सुरुवात केली आणि तिचा मोठा आवाज दाबण्यासाठी आरुषने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. शश, तू वेडी आहेस का? डॅड बाहेर आहेत. आरुषने तिला हळू आवाजात अडवलं तेव्हा ईदाला अचानक तिच्या मोठ्या आवाजाची जाणीव झाली. आरुषने तिच्या ओठांवरून हात काढल्यावर ईदाने डोकं फिरवलं आणि लाजत त्याच्याकडे पाहिलं आणि मग गळून त्याच्या पोटात कोपर मारला. ईदा, तू वेडी झालीस आहेस का? अचानक झालेल्या या हल्ल्याने पोट धरून आरुष तिच्या मागे गेला. सगळा दोष तुझाच आहे. ईदा सरळ झाली आणि रागाने म्हणाली, पण यावेळी तिने तिचा आवाज मऊ ठेवला. या आरोपावर आरुषने तिचा हात पकडून तिच्याकडे रोखून पाहिलं होतं तर ईदा स्तब्ध झाली. तू चष्मिश, थांब. ती तिथून झटकन दूर जाऊ लागली तेव्हा आरुष पटकन पुढे सरकला आणि त्याने तिचे दोन्ही हात त्याच्या मनगटांनी पकडले. एक मागे फिरवून तिची कंबर पकडून तिला स्वतःच्या जवळ आणलं. आरुष, ईदा पुन्हा ओरडणारच होती, पण मग तिने तिचा आवाज कमी केला आणि दातांनी गळक्या आवाजात त्याला अडवलं. तोच आरुषने तिला जवळ घेतलं आणि ओठांनी तिचे ओठ छेडायला सुरुवात केली. आरुष काका बाहेर आहेत. त्याच्या गोड बोलण्याने ईदा जरा बेचैन झाली होती आणि तिला त्याची जाणीव करून द्यायची होती, पण दुसऱ्या बाजूला तोही उदास होता. काळजी करू नको, आवाज केल्याशिवाय ते इथे येणार नाहीत. तिच्या मानेवर ओठ ठेवत आरुष म्हणाला तेव्हा ईदा हतबल झाली. आरुष, मला त्रास देऊ नकोस नाहीतर. त्याच्या वाढत्या हावभावांमुळे ती अस्वस्थ होत आहे असं ईदाने म्हटल्यावर आरुषने तिच्या मानेवरून तोंड काढून तिच्याकडे पाहिलं. नाहीतर काय? आरुषने विचारलं. नाहीतर पराठे मिळणार नाहीत. एक क्षण ईदा गोंधळली, पण दुसऱ्याच क्षणी शांतपणे बोलली आणि आरुष 1 मिनिट विचारातच राहिला. एका बाजूला बायको तर दुसऱ्या बाजूला पराठे होते. तेवढ्यात त्याच्या ओठांवर हसू उमटलं. आणि जर मी तुला छेडणं बंद केलं तर मला पराठ्यासोबत आणखी काय मिळणार? गुलाबी लिप ग्लॉसने सजलेल्या तिच्या ओठांकडे पाहत आरुषने सूक्ष्मपणे विचारलं. दही. ईदाला त्याला काय हवंय ते चांगलं समजलं, पण ती अनभिज्ञच राहिली. पण मला अजून काहीतरी हवंय. आरुष तिच्या गुलाबी ओठांकडे बोट दाखवत म्हणाला आणि थोडासा चेहरा तिच्या दिशेने सरकवला. तू मला सोडलं नाहीस तर तुला पराठ्याचं नाही तर काहीच मिळणार नाही. मागून चालत जाताना ईदा म्हणाली तेव्हा आरुषने तिच्याकडे कोरड्या नजरेने पाहिलं. मला खूप क्रूर बायको मिळाली आहे. थोडीशी, पण तिला या गरीबवर दया येत नाही. तिचा हात सोडून आरुष खेदाने म्हणाला आणि मागे वळला. ईदानेही सुटकेचा उसासा टाकत सिंककडे वळला. मी तुला काही मदत करू का? ती हात धुवून पुन्हा कामाला लागली तेव्हा आरुषने तिला मागून विचारलं. तिला आपल्या मिठीत घेऊन चेहरा विसावला. हो का नाही? हे कांदे बारीक चिरून दे.
इधाने लगेच कांदा आणि चॉपिंग बोर्ड समोर ठेवला तेव्हा आरुषने तिच्या चेहऱ्यावर करून तिच्याकडे नाराजीने पाहिलं. घे कर ना. इधाने त्याच्याकडे न बघता हे बोलताच आरुषने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि शेवटी ती वस्तू तिच्या हातातून घेतली. या अश्रूंचा हिशोब मी रात्री शांतपणे फेडून देईन. आरुष टेबलावर कांदा ठेवत म्हणाला आणि खुर्ची ओढून त्यावर बसला. तिच्या सुंदर ओठांवरचं हसू दाबत ती बटाटे सोलायला लागली. अतिशय छान वातावरणात त्यांनी जेवण केलं. यासोबत मनालीच्या खाद्यपदार्थांवरही भाष्य करण्यात आलं. मिस्टर हरीश त्यांच्या बोलण्याचा खूप आनंद घेत होते. त्यांना दोघांना आनंदात बघून तेही आनंदी झाले. जेवण झाल्यावर ते हॉलमध्ये येऊन बसले. तिघेही घरी असताना एकत्र वेळ घालवायचे. इधा आणि आरुष त्यांना मनालीहून आणलेल्या भेटवस्तू देत होते आणि त्यांची खरेदीही दाखवत होते. मिस्टर हरीश हे बघून खुश झाले. इधा बेटा तू पुन्हा ऑफिस जॉईन का करत नाहीस? काही वेळाने ऑफिसचा विषय निघाला तेव्हा मिस्टर हरीश यांनी इधाला विचारलं. आरुषलाही वाटलं की त्याने हा विचार का केला नाही याचे त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. काका मला काम करायला फारसं आवडत नाही. मला घरी राहायला जास्त आवडतं. आधीचं कारण काहीतरी वेगळं होतं. आता मला फक्त घरीच राहायचं आहे. इधाने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. अरे थोडे दिवस जॉईन कर. सेक्रेटरीच्या जॉबसाठी योग्य कॅन्डिडेट सापडतात सोडून दे. आरुष म्हणाला. बघते. इधा हळूच म्हणाली. तिला जायचं नव्हतं हे स्पष्ट होतं. ठीक आहे, तुला जे आवडेल ते कर. हे माझ्यासाठी चांगलं आहे. मला एकट्याला कंटाळा येणार नाही. मिस्टर हरीश अगदी मनापासून हसले आणि हलक्या फुलक्या स्वरात म्हणाले. तर ती पण हसली तर आरुषने तिच्याकडे नाराजीने बघितलं आणि भुसभुशीतपणे टीव्ही चालू केला. उद्या ऑफिसला जाणार का? इधाने तिचा चष्मा काढला आणि बाजूला ठेवला. फोनमध्ये बघतच आरुषने उत्तर दिलं. इधाने तिचा हात रोखून त्याच्याकडे पाहिलं. ऑफिसच्या विषय झाल्यापासून तो तिच्याशी अशाच धीरगंभीर चेहऱ्याने बोलत होता. तोंड का फुगवून बसला आहे तू? इधाने कंबरेवर हात ठेवून विचारलं. माझी इच्छा. आरुषने चपखलपणे उत्तर दिलं. याचा अर्थ काय? इधाने त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं. काही अर्थ नाही. तू आरामात घरी राहा. आरुष रागाने मान हलवत म्हणाला. काय झालं? यावेळी इधाने रागाने विचारलं होतं. तू ऑफिस जॉईन का करत नाहीस? त्यावेळी आरुषने तिच्याबद्दल आदर व्यक्त करत गंभीरपणे विचारलं. कारण जर मी ऑफिस जॉईन केलं तर तू कमी काम करशील आणि मला जास्त त्रास देशील म्हणून. इधाने मोकळेपणाने उत्तर दिलं आणि तिचे केस विंचरायला सुरुवात केली. यार मी नाही करत परेशान. मी तुला कधी त्रास दिला आहे का? आरुष अचानक राग सोडून विनवणीच्या स्वरात बोलली. हो कारण आधी तुला त्रास देण्यासाठी गर्लफ्रेंड होत्या. इधा टोमणे मारत म्हणाली. तू मला पुन्हा टोमणे मारते. आरुष तिच्याकडे बघत म्हणाला. मी टोमणा मारत नाहीये मी खरं बोलते. काही खोटं असेल तर सांग. ड्रेसिंगवर ब्रश ठेवत इधाने विचारलं तेव्हा आरुषने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. हो हे सगळं खरं आहे. आरुष गंभीरपणे म्हणाला आणि ब्लँकेट डोक्यापर्यंत ताणून बेडवर लेटला. इधाने आरुषकडे एक नजर टाकली. मग तिचं डोकं हलवलं आणि ब्लँकेटचं दुसरं टोक स्वतःवर ओढलं आणि झोपली. तिला माहीत होतं की काही वेळाने तो स्वतः तिला आपल्या मिठीत घेईल. पण बराच वेळ होऊनही आरुष तसाच होऊन राहिल्याने तिला आश्चर्य वाटलं. खरं तर रागाने तो दुसरीकडे वळला. आता इधाला त्याच्या वाईट मनस्थितीची जाणीव झाली होती. तिला स्वतःवरच राग आला की या गोष्टीतून बाहेर पडले होते मग त्यांच्या गर्लफ्रेंडला का आणलं मध्ये. दुसरीकडे आरुष रागावला होता. पण आता तो देखील तिला आपल्या मिठीत घेण्यास उत्सुक होता. आता त्याला झोप कशी येईल? आणि आता तो राग बाजूला ठेवतो आणि मागे फिरतो. तो तिला आपल्या मिठीत घेत असताना इधा त्याच्याजवळ आली. आरुषला सुखद आश्चर्य वाटलं आणि हे आश्चर्य आणखीनच वाढलं जेव्हा इधानेच त्याला मागून आपल्या मऊ मिठीत घेतलं. यावेळी इधाने पुढाकार घेतला यावर आरुषचा विश्वास बसत नव्हता. सॉरी. इधाने तिचे ओठ त्याच्या पाठीवर ठेवले आणि म्हणाली. तिने त्याच्या पाठीला डोके ठेवलं तर आरुषच्या ओठांवर एक गोड हसू आलं. आरुषने तिचा हात छातीवर धरला आणि त्याचा चेहरा वळून त्याने आपलं स्मित रोखलं. मला ते म्हणायचं नव्हतं. त्याच्याकडे निष्पापपणे पाहताना नागिनने स्पष्टीकरण दिले तेव्हा आरुष तिच्या प्रेमात पडला. पण आता ती स्वतः त्याला समजवायला आली होती म्हणून तिला त्याला थोडं चिडवायचं होतं. मग काय म्हणायचं होतं? आरुषने तिच्या चेहऱ्याकडे बघत गंभीरपणे विचारलं. मला म्हणायचं होतं, मी ऑफिस जॉईन केलं तर तुला काम करता येणार नाही. ती म्हणाली. मला का जमणार नाही? मी आधीही करत होतो.
आणि तुझ्या द्यायचो. आरुषने जाणीवपूर्वक स्वतःचे शब्द वापरले तेव्हा इधाचे डोळे ऐकले झाले आणि नेहमीप्रमाणे आरुष तिथेच स्थायिक झाला. यार तू खूप रडतेस, आता तुला शांतपणे त्रासही देऊ शकत नाही. आरुषने लगेच आपला खोटा राग आणि स्वार्थ बाजूला ठेवला आणि तिला जवळ ओढायला सुरुवात केली. तू खूप उद्धट आहेस आरुष. माझ्याशी बोलू नकोस जा. अचानक बदललेल्या वृत्तीमुळे इधाने रागाच्या भरात त्याच्या हातावर वार केला. ठीक आहे, आणि तू त्या गर्लफ्रेंडबद्दल मला टोमणा मारत होतीस ते? आरुषने विचारलं. मी टोमणा मारत नव्हती. मी फक्त सांगत होती की आधी तू त्यांना त्रास द्यायचा, आता मला त्रास देणार. इधा रागाने म्हणाली. हो मी ते करेन. तू माझी बायको आहे आणि मी तुला त्रास देणार नाही तर मग कोणाला देईल? छातीवरून डोकं वर करून त्याच्याकडे पाहणाऱ्या तिच्याकडे बघत आरुष म्हणाला. हो तू प्रिन्स चामिंग आहेस ना? इधाने नम्रपणे होकार दिला. मग नाही एका सांग. यावेळी आरुषने भुवया उंचावत त्याच्याकडे मनोरंजक नजरेने पाहत विचारलं, पण इधाचे डोळे त्याच्या चेहऱ्यात पूर्णपणे अडकले होते. उजळलेल्या कपाळाच्या खालच्या भागात दोन काळ्याभोर भुवया होत्या आणि त्यांच्या अगदी खाली लांब पापण्यांनी वेढलेले दोन निळे डोळे ज्यात खोडकरपणा नाचत होता. एक टोकदार नाक आणि दोन गुलाबी ओठ जे नेहमी खोडकर हास्यात नटलेले होते आणि आताही एक स्मित हास्य त्यांच्या अंगावर नाचत होतं. तिला खरोखरच प्रिन्स चामिन सापडला. इधा डोळे मिचकावता त्याच्याकडे बघतच राहिली. आरुषचे डोळेही उत्साहाने भरून आले होते. आरुषने तिच्या कंबरेवरची पकघट केली आणि तिला आपल्या जवळ आणलं. जवळून अनुभवून एक चांगला अनुभव मिळेल. तिच्या ओठांवर नजर ठेवून आरुषने हे बोलताच इधाच्या पापण्या आपसुकच खाली झाल्या. आरुषने तिच्या ओठांवर टेकून प्रेमाचा खेळ सुरू केला होता, ज्यामध्ये इधाला साथ देणं आवश्यक होतं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटली स्टोरी? कसा वाटतोय त्यांचा रोमॅन्स? बघूया पुढे त्यांचं प्रेम कोणतं वळण घेते. त्यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.